नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये काल बऱ्याच ठिकाणी फेसबुकवरती ही पोस्ट बघायला मिळाली होती की पेशव्यांचा आत्ता जो कोण देवटा जिवंत आहे त्यांनी गोळवलकरांच्याच पुस्तकामध्ये गोळवलकरांनी जी संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे त्याचाच हवाला देऊन हा येडा आता असं म्हणायला लागला की संभाजी महाराजांचं चारित्र्य खराब होतं वगैरे वगैरे अशा पद्धतीची त्यांनी हे केली. म्हणजे सातत्याने, आणि माझं हे नेहमीचं म्हणणं आहे की सातत्याने हा प्रयत्न केला जातोय गेली कित्येक वर्षापासून की बहुजनांची जेवढी दैवता आहेत, बहुजनांचे जे कोण थोर पुरुष होऊन गेले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, ते जिजाऊ असतील, त्याच्यानंतर संभाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा गांधी, पंडित नेहरू, ही सगळी बहुजनांची असलेली जी काही थोर पुरुष होऊन गेले, या सर्वांचं चारित्र्य हनन, या सर्वांची बदनामी जाणीवपूर्वक केली जाते. आणि देशाची अस्मिता म्हणजे काय, सावरकर बद्दल काही बोललं तर लगेच यांचा अभिमानाला धक्का लागतो, मग टोप्या घालतात, मी पण सावरकर, मी पण सावरकर. तर सावरकर काय होते हा एक वेगळा सिरीज त्याच्यावरती करायला लागेल आणि ती पण करू की ते मुळात काय होते आणि या चारित्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काय होतं हे सगळं सांगावंच लागेल या निमित्ताने. पण आता हे जे पेशव्यांनी सुरू केलेलं आहे आणि देशाची अस्मिता म्हणजे फक्त उच्चवर्णीयांची अस्मिता आणि बहुजनांची जी काही अस्मिता आहेत किंवा अस्मितेची जी प्रतीक आहेत त्याची मात्र काहीही किंमत नाही. कोणीही उठतं आणि शिवाजी महाराजांचा अपमान करेल, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, जिजाऊंचा अपमान करेल, हे सातत्याने केलं जातं. आणि हे करणारे कोण आहेत मुळामध्ये, या करणाऱ्यांचं काय अवस्था आहे. आता ही जी पेशव्यांच्या या देवट्यांनी बडबड केली आणि ती एक पोस्ट त्यांनी त्याच्यावरती लिहिली छत्रपती शंभूराजेंबद्दल, तर मुद्दाम आता म्हणजे बरेच दिवस होऊन गेले तो पेशवा स्टोरी भाग 1 केला होता, आता हा पेशवा स्टोरीचा पुढचा भाग, त्याच्यामुळे आता हा पुन्हा एकदा करावाच लागणार आहे. आता ऐतिहासिक दाखले लिखित स्वरूपामधले आणि ती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ती पुस्तकं या लोकांनी गायब केलेली आहेत, बाजारामध्ये आज सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. पण मुद्दाम ती पुस्तकं जी आहेत त्याचा हा संदर्भ देऊन मुद्दाम हे सांगणं गरजेचं आहे. आता हे बघा, पेशव्यांचं विलासी जीवन या नावाचंच पुस्तक आहे आणि त्यात रघुनाथराव म्हणजे रघुनाथराव पेशवे, सवाई माधवराव जे होते पहिले माधवराव, त्यांचे काका रघुनाथरावास तर अनेक नाटकशाळा ठेवण्याची विशेष आवड होती. नाटकशाळा म्हणजे रखेल्या आजच्या भाषेत. उत्तरेतील गोहद येथील स्वारीपासून रघुनाथरावांची आवड वाढत गेली अशी खंत आनंदीबाईंनीही व्यक्त केली. रघुनाथरावांच्या नाटकशाळांची नावं मैना, उमेदा, यमुनी हेमंतीची आई, लाडू वसंतीची आई, केसरी चंदनीची आई, रत्ना रूपकुमारीची आई, स्वरूपा चंद्रसेनीची आई, श्यामा मैनेची आई अशी त्यांची नावं होती. आपल्या जनानखान्याचा प्रतिपालक म्हणून त्यांनी गुलाबराव या खोजाची नेमणूक केलेली होती. मनुबाई परदेशी आणि सुंदराबाई या रघुनाथरावांच्या सर्वात आवडत्या नाटकशाळा होत्या. आता हे एक तंत्र आहे की ही जी म्हणजे खरं तर हा व्यभिचार आहे आणि ही चारित्र्यहीनता आहे, पण व्यभिचाराला सुद्धा सुंदर सुंदर नावं द्यायची, मग त्याला नाटकशाळा म्हणायचं, अंगवस्त्र म्हणायचं, ही पेशवाईच्या काळातली नावं. त्या 2 नाटकशाळांना पुण्यात घरं बांधून दिली, त्यांचा खर्चही सरकारी खजिन्यातून केला जाईल. त्यांच्या खेरीज त्यांच्या नातलगांनाही रघुनाथराव वेळोवेळी भेटवस्तू देऊन खुश ठेवायचे. या वस्तूंमध्ये दागदागिन्यांचा समावेश असायचा. सवाई माधवरावांच्या नाटकशाळांचे दाखले लावणीकरांनी दिलेले आहेत. प्रभाकर या शाहिराच्या एका लावणीमध्ये आलेलं हे वर्णन सवाई माधवरावाच्या वेळेचं आहे आणि ती लावणी काय आहे, 700 दासी गुणी नाटकशाळा किती, पाहताच प्रभू काही ओवाळून टाकती. 700 दासी गुणी नाटकशाळा, 700 एका सवाई माधवराव पेशव्याच्या. आणि त्याच्या पुढे हे सगळं. त्याच्यानंतर या ज्या नाटकशाळा ठेवलेल्या बायका होत्या यांच्या खर्चाच्या, महिन्याच्या खर्चाच्या नोंदी, हेमंता 50 रुपये, मैना 45 रुपये, मैना कसबीण 200 रुपये, लक्ष्मी परभीण 300 रुपये, महिन्याला 300 रुपये. हे म्हणजे 18व्या शतकातलं सांगतोय, 1700 काहीच्या आसपासचे हे तारखा आहेत. म्हणजे सावरकर पेन्शन घेत होते इंग्रजांकडून 60 रुपये, त्यावेळेला सोन्याचा भाव होता 18 रुपये आणि हा ठेवलेल्या बायकांना पेशवा देत होता 300 रुपये 200 रुपये महिना. याची कल्पना करा. याखेरीज इतर नाटकशाळांची नावं अशी रमा माळीण, गंगा कसबीण, कृष्णी शुद्री, भगीरथी शुद्री, आवडी शुद्री. त्याच्यानंतर त्यांच्या खर्चाच्या नोंदीमध्ये म्हणजे अकाउंटचं जे बुक आहे त्याच्यामध्ये विलास प्रकरण
म्हणजे अय्याशी खरं तर, पण त्या अकाउंटचं हेड असं केलेलं आहे विलास प्रकरण. आणि त्याच्या नोंदी अनेक कुलीन स्त्रियांना दिलेल्या रकमांच्या ज्या नोंदी आहेत त्यावरून काही सरदारांच्या विवाहित स्त्रियाही बाजीरावाच्या खास मर्जीमध्ये होत्या. उदाहरणार्थ ऐका नावं: बयाबाई दातार, सीताबाई शेंडे, मोर दीक्षित मराठे, काशीबाई, उमाबाई फडके, ताई पेठे इत्यादी. पुढे पेशवाई बरखास्त झाल्यावर बाजीरावाचा मुक्काम कानपूर जवळ बिठूर इथं राहिला. तिथेही लाला परदेशी यांची मुलगी राधाबाई हिच्याशी बाजीरावाच्या कट्यारीबरोबर लग्न लावल्याच्या कथा आहेत. यानंतर बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी, म्हणजे पहिले बाजीराव, त्यांची रोजनिशी त्यांच्याही याच्यामध्ये आहे. महादेव फडणीस किल्ले मजकूर यास ₹100 करार करून कुणबिण ही त्यांना दिली, अशा खर्चाच्या नोंदी आहेत. आणि त्यांची डायरीच आहे, ही बाजीरावाची डायरीच आहे याच्यामध्ये. त्या डायरीमध्ये हे सगळं दिलेलं आहे. आणि सरकारच्या कुणबिणी आहेत त्यापैकी गरी साळसूद यांचे घरी कोकणात राहे ऐसे पाहून देणे. नंतर कृष्णी सोनारीण कुणबिल हिला सोड दिली आणि तुझ्या मनास येईल तिथं सुखरूप राहा, तुला सरकारातून कुठल्या गोष्टीचा उपद्रव लागणार नाही. म्हणजे एका ठेवलेल्या बाईला सोडून दिलं आणि मग तुला कोणाचा उपद्रव होणार नाही असं तिला पत्र दिलं त्या कुणबिणीला ठेवलेल्या. त्याच्यानंतर तुकोजी शिंदे यांनी मौजे मुलखेडे तर्फे कर्यात मावळ येथे बटीक देखील पोरे आसामी 3 म्हणजे 3 मुली बटीक ठेवण्यासाठी एकूण ₹150 विकत घेतली. त्यास जकातीचा तगादा न लावणे, म्हणजे त्यांनी त्या तुकोजी शिंदेनी त्या विकत घेतल्या आणि याला पाठवल्या बाजीरावाला, त्या 3 जणी ₹150 विकत घेऊन. तर त्यांना येत असताना त्यांना जकातीसाठी अडवू नका असं बाजीरावाचं पत्र. हे धर्माच्या याच्याने, कारण हे पण फार चाललेलं ना, हे लुटलं ते लुटलं ते लुटलं. ब्राह्मणी राज्यात म्हटलेलं आहे. मराठेशाही किंवा पेशवाई असं नुसतं नाही, ब्राह्मणी राज्यात हिंदू धर्मोत्तरार्थ अवतरलेल्या कारभाऱ्यांच्या आमदानीत आचार्यांचे मठ एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 4 वेळेला लुटावे या प्रकारांची उपपत्ती नीटशी लागत नाही. त्र्यंबकराव मामा पेठे यांनी 1770 मध्ये मेलकोटा येथे रामानुजाचार्यांचा, 1775 मध्ये हरिपंत फडके यांच्या फौजेने द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचा, त्याच पुढचे साली पटवर्धनांनी करवीर संकेश्वराचा आणि 1791 साली पुन्हा पटवर्धनांनीच शृंगेरीच्या शंकराचार्यांचा असे 4 वेळेला मठ लुटले. तिथं काम करणाऱ्या त्या मठात असणाऱ्या ब्राह्मणांची हत्या केली या चौघांनी. कोणी? फडके, पेठे, पटवर्धन यांनी त्यांची हत्या केली. त्यामुळे हिंदूंच्या शंकराचार्यांनी मराठ्यांऐवजी, आता उल्लेख कसा लिहिला पण बघितला की आता मराठ्यांऐवजीच्या वेळेला ब्राह्मणी राज्याऐवजी किंवा पेशव्यांऐवजी असं का नाही लिहिलं? असं लिहायला हवं होतं ना. पण नोंद कशी करून ठेवली? हिंदू शंकराचार्यांनी मराठ्यांऐवजी मुसलमान असलेल्या टिपू सुलतानाची राजवट आणि त्याचे संरक्षण पसंत केले. हे पाध्यांनी लिहिलेल्या आजकालचा महाराष्ट्र याच्यामध्ये 40 नंबरच्या पानावरचा हा उतारा. आणि हे आता हिंदुत्वाचे म्हणजे काय म्हणतात गोडवे गातात. कैलासवासी प्रोफेसर भागवत यांच्या उद्गार पुस्तकातलं पान नंबर 49 ते असं म्हणतं की 1749 साली छत्रपती शाहू महाराज मरण पावले, कोल्हापूरचे पहिले. हे त्यावेळी या नीच पेशव्याने, भागवतांनी लिहिलंय, या नीच पेशव्याने श्री शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई यांना इच्छेविरुद्ध बळजबरीने शाहू महाराजांच्या जळत्या चितेमध्ये ढकलून देऊन जाळले. काही बेजबाबदार लोक तिच्या भावाला हाताशी धरून नानासाहेब पेशव्याने केलेल्या या स्त्री हत्येवरती पांघरुण घालतात आणि सकवारबाईला असं करायला लावणं यात स्वराज्याचा फायदा होता असं अखलेचे तारे तोडत सुटतात. नानासाहेबांनी राजपत्नीशी केलेला हा कावा हा आम्हा ब्राह्मणास खाली पाहायला लावणारा आहे असं भागवतांनी लिहून ठेवलंय. पेशव्यांनी काय केलं? नानासाहेबांच्या कारकिर्दीच्या आरंभीच शाहू वारला तेव्हा तर पेशव्यांनी सत्ता बळकावली आणि सातारकरास बाहुले करून ठेवले. त्याच्यानंतर ठाकरेकृत ग्रामण्याचा इतिहास, त्याच्यात
शाहूची पट्टराणी सकवारबाई ही शिवाजीराजे भोसले यांच्या राजघराण्याला शोभेशी मुत्सद्दी राजकारणी होती. शाहूंच्या मागे ती पेशव्यांच्या कारस्थानाला बळी पडली नसती तर मराठ्यांच्या इतिहासाला काही निराळंच रूप प्राप्त झालं असतं. परंतु तो संभव कधीही संभवू नये म्हणून ज्याची रात्रंदिवस धडपड तो नानासाहेब थोडाच स्वस्थ बसणार. त्याने शास्त्र पुराणांचा आधार घेऊन राणीच्या भावाला नरक प्राप्तीची भीती दाखवून त्याच्याच हाताने सकवारबाईला शाहू राजांच्या पादुकांच्या सरणांवर जिवंत जाळली. पेशव्याने, नानासाहेब. याप्रमाणे कुटील नीतीने वागून राष्ट्रात केवळ स्वार्थासाठी भयंकर फूट पाडणारा, इंग्रजांच्या सहाय्याने कान्होजी आंग्र्यांचा आरमार बुडवणारा आणि इंग्रजास कोकणपट्टी मोकळी करून देणारा व खुद्द आपल्या स्वामींची म्हणजे छत्रपतींची आपल्या स्वामींची द्रोह करणारा नानासाहेब हा मराठेशाहीच्या भव्य प्रसादाला आग लावणाऱ्या पुरुषांचा अग्रणी नव्हता का, असं पांगारकर विचारतायत. हा पर्वतीला, आता हा एक बोर्ड बघा, पर्वतीच्या जे मंदिर आहे तिथं हा एक बोर्ड लावलेला असायचा. आत्तापर्यंत तो होता. मी विद्यार्थी दशेमध्ये पुण्यामध्ये असताना मी स्वतः तो पाहिलेला आहे. त्याच्यावरती काय म्हटलंय की गुलाम कुणबीण ही 20 ते 25 रुपयाला भारतभर विकण्याचा व्यापार चालत असे. म्हणजे इतर गोष्टी पण आहेत, गहू तांदूळ वगैरे या गोष्टी किती रुपयाला विकायच्या, धोतर जोडी किती रुपयाला विकायची, त्याच्यानंतर नोकऱ्यांमध्ये किती पगार दिला जायचा, जासुदाला किती, बेलदाराला किती, आग्र्याला किती, पखाल्याला किती, प्यादांना किती वगैरे वगैरे. त्यात हा उल्लेख आहे की 25 रुपयाला गुलाम म्हणून कुणबिणींना विकण्याचा भारतभर व्यापार हा केला जायचा. हा अभिमानाने बोर्ड याच पेशव्यांच्या पर्वतीच्या मंदिराच्या बाहेर लावलेला होता. आता याच्यानंतर हे जे दुसरे बाजीराव आले ज्यांच्या काळामध्ये सगळी पेशवाई बुडाली, त्यांच्या काळामधली पेशवाईची स्थिती कशी होती, तर या अखेरीच्या दिवसांमध्ये पेशवाईची स्थिती अत्यंत हलाखीची होती. खुद्द बाजीरावाचा विचार बघितला तर नशिबानं मिळालेलं राज्य 4 दिवस भोगावे एवढीच इतिकर्तव्यता तो मानत होता. वेलस्लीनी जी शिफारस पत्र दिलेलं होतं त्याच्यामधला हा उल्लेख आहे. ब्रिटिश अधिकारी जो होता, आणि भटा भिक्षुकांचे तांडे जमवावे, त्यांना 1.25 हात लांब केळीच्या पानांवरती मेजवान्या द्याव्यात आणि गावातल्या उणग्या बायांचे थवे जमवावेत आणि त्यांच्या संगतीत कालगमन करावा. या व्यतिरिक्त त्यांचा वेळ जात नसे. हा त्याच्यातला एक उल्लेख आहे. त्याच्यानंतर पंक्ती भोजनाचे समय बाजीराव यांची बुधवार वाडा, शुक्रवार वाडा, फुलगाव, त्याच्यानंतर कोथरूडचा वाडा, पाषाणचा वाडा आणि पर्वती अशी 5-6 आवडीची ठिकाणं होती. या वाड्यांमध्ये 200-300 बायका रोज आंघोळीला नहावयास यायच्या. हा रोज 200-300 नग्न बायकांबरोबर आंघोळ करायचा. त्यांनी सकाळी नहायचा आरंभ केला की तो दुपारपर्यंत चालत असे. नंतर जेवण्याची तयारी झाल्यानंतर इच्छा होईल त्या वाड्यामध्ये हा बाजीराव जेवायला जायचा. पंक्ती भोजनाच्या वेळी सर्व काळ बायका जवळ बसून असायच्या. आश्रित ठेवलेल्या लोकांनी 4-4, 5-5 लग्न करावी, एका बायकोबरोबर राहावं आणि उरलेल्या वाड्यावर पाठवाव्या असा यांचा आदेश असे. आणि हे न मान्य करणाऱ्या लोक बाजीरावाच्या नजरेतून खाली उतरायचे. त्यामुळे अब्रुदार गृहस्थांनी वाड्यात जाणं सोडलं. इतकंच नाही तर पुणं देखील सोडलं. हे त्याच्यामधले उल्लेख आहेत. या रावबाजींच्या कारकिर्दीत सर्व गृहस्थांची घरं खराब झाली. हे अशा प्रकारचे यांचे उल्लेख आहेत. नंतर लोकहितवादींचे जे पुस्तक आहे त्यातही या सगळ्या गोष्टींचे डिटेल उल्लेख आहेत आणि ते माधव रामचंद्र जोशी यांनी लिहिलेलं आहे. अनंत सखाराम गोखले, शनिवार पेठ, पुणे यांनी ते प्रिंट केलेलं आहे आणि त्याचे लेखक आहेत गणेश हरी केळकर. यांनी हे सगळे बाजीरावाचे उद्योग हे प्रसिद्ध केलेले आहेत. बाजीरावाचे ब्रह्मावर्ताचे जीवन एकंदरीत भोगमय असे होते. राज्य गेले तरी भोग त्याला सुटले नाहीत. अनेक छैल छबेल्यांचे उपभोग त्याने मनपूर्वक घेतला. तरी लग्नाच्या बायकाही त्यांनी बऱ्याच केल्या. त्याने एकंदर 11 लग्न केली. त्यातली 6 पेशवे पदावर असताना आणि 5 पेशवे पद गेल्यानंतर इंग्रजांची जी पेन्शन मिळत होतं त्याच्यावरती तो राहिला. याच्या व्यतिरिक्त रक्षा
म्हणजे राखव ठेवलेल्या बायका रखिल्या, नाटकशाळा आणि कितीतरी प्रेमपात्रे होती ती वेगळीच. 1 भगीरथी, 2 सरस्वती, 3 राधाबाई, 4 वाराणसी, 5 वेणुबाई उर्फ कुसाबाई, सरस्वतीबाई, सत्यभामाबाई, गंगाबाई, मैनाबाई, सईबाई, चितळे घराण्यातली एक, तिचं नाव उपलब्ध नाही, अशी त्या बायकांची नावं. हे त्यांनी सगळं डिटेल त्याच्या परीक्षेवरती सुद्धा. त्यांचं 31 वर्षाचं वय असताना त्यांच्या पहिल्या 3-4 पत्न्या यांचं निधन झालं. त्या 14 ते 15 वर्षाच्या फक्त होत्या. निधन झालं त्यावेळेला. आणि त्याची लोकविलक्षण कामासक्ती लक्षात घेतली असता त्याच्या 3ही बायकांना तेच भोवले असावेत असा त्याच्यात उल्लेख आहे. आणि वयाच्या 14-15व्या याच वय असताना त्यांचा मृत्यू झाला, हा त्यातला आणखीन एक उल्लेख. नंतर लोकहितवादींनी त्यांच्या ऐतिहासिक गोष्टी नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्या पहिल्या भागात त्यांनी बाजीरावाची दिनचर्या सांगितलेली आहे. तो शनिवार वाड्यात कधीही राहत नसे, कारण काही लोकांनी त्याच्या मनामध्ये अशी भीती घातली होती की त्या नारायणरावाची जी हत्या झाली तर नारायणराव हा भूत बनून, संबंध बनून त्या वाड्यामध्ये फिरतो, त्यामुळे तो तिथं राहत नसे. फक्त आंघोळीपुरता तो शनिवार वाड्यामध्ये जायचा आणि वाड्यात 200-300 बायका नित्य नहावयास येत. सकाळी नहायाचा समारंभ केला की तो दिवसभर प्रहर चाले. नंतर जेवायची तयारी झाल्यानंतर पुढे तो सगळा उल्लेख आहे. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन कोण, बयाबाई दातारीण, सीताबाई शेंडे, काशी दीक्षित, उमा फडणीस, ताई पेठे वगैरे या सगळ्या बायका, या 200-400 उनाड बायकांचा थवा नेहमी वाड्यात ठेवलेला असे. तितक्यांचे शृंगार, दागिने, सोंगट्या वगैरे गोंधळ घालून त्यात श्रीमंतांनी काळ काढावा. शिष्ये पाणके, म्हणजे त्या शनिवार वाड्यामध्ये काम करणारे पाणके, यांच्याशी व्यभिचाराची त्यांना परवानगी असे या उनाड बायकांना. एकंदर रावबाजीच्या कारकिर्दीत सर्व गृहस्थांची घरं खराब झाली. वाड्यामध्ये दौत लेखणी ही मिळायची नाही. म्हणजे शनिवार वाडा जो पेशव्यांनी पहिल्या बाजीरावांनी बांधला, राज्यकारभार तिथून चालावा, तिथं त्यांची कचेरी होती, तिथं दौत म्हणजे शाईची बाटली आणि लेखणी ही मिळायची नाही. तिथे या बायका असायच्या आणि त्याचे तारीफ करणारे, त्याला काय म्हणायचे, याचे सगळे असे व्यभिचार चाळे चालायचे, त्याच्यावरती त्याचे स्तुती करणारी जी लोक होती ते त्याला असं म्हणायची की असा प्रभू होणार नाही याची काय गोष्ट सांगावी, जणू काही कृष्णानीच अवतार घेतलेला आहे. आणि या कृष्णाने हे बुडवलं, संपूर्ण मराठीशाही बुडवली या कृष्णाने. तो बाहेर मोठे सोवळेपणा दाखवतात, परंतु खुशमस्करी मंडळ आणि निर्लज्ज बायका ह्यात बसून प्रहर 6 घटिका घालवल्यापासून त्याचा दिवस जात नसे. व्यभिचाराचा जो विभत्स आणि अत्यंत निंद प्रकार चालतो तो उच्चारू सुद्धा नाहीये इतका घाणेरडा आहे. कसं लिहिलेलं आहे, लहानपणाच्या खोड्या एक वेळ क्षम्य केल्या तरी त्याच्याकडे कानाडोळा केला, पण लहान वयातच बाजीरावाची वासना फार तीव्र होती. तो पक्का स्त्रैण होता. त्याचे पहिलं लग्न अवघ्या 11व्या वर्षी झाले. बाजीराव पक्का निर्लज्ज होता. लहान वयातल्या बायकोशी समागम करण्याचा त्याचा हिय्या असे. मग बाहेर त्याने किती पोरी खराब केल्या असतील, त्याचा बाहेर खालीपणा किती उतू गेला असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. त्याची पहिली बायको अवघ्या 14व्या वर्षी 1793ला वारली आणि पहिल्या बाजीरावाच्या पहिल्या पत्नीचा त्याच्या जबर काम वासनेमुळेच मृत्यू ओढवला. बायको गेली आणि वर्षभरातच त्याला जरबेमध्ये ठेवू पाहणारी त्याची आई आनंदीबाई सुद्धा निवर्तली. तेव्हा मग त्याचे सारे जीवन निरंकुश झाले. त्यावेळी त्याचं वय होतं 19. आणि हे अशा पद्धतीने हा सगळा पेशवाईचा त्यांचा उल्लेख. एल्फिन्स्टन जो ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी पण त्याच्याबद्दल लिहून ठेवलंय की आपल्या मर्जीतल्या लोकांसह स्त्रियांच्या मोठमोठ्या समुदायात कित्येक तास घालवल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नाही. अशा प्रसंगी अतिग्राम्य थट्टा मस्करीत ते फार मजा मानतात आणि विलक्षण किळस उत्पन्न करणारी दुर्व्यसनाची कृत्य पाहायला मिळतात. हे इंग्रजांनी पण लिहून ठेवलंय यांच्याबद्दल. आणि हे इतकी सगळी पार्श्वभूमी असताना सुद्धा निर्लज्जपणाने हा पेशव्यांचा वारस दिवटा
हा छत्रपती संभूराजेंच्या चारित्र्याबद्दल गोळवलकरांनी जे लिहून ठेवलं, आता गोळवलकरांनी जे लिहून ठेवलं त्याला काहीही ऐतिहासिक आधार नाही. सावरकरांनी जे काही लिहून ठेवलं त्याला काहीही ऐतिहासिक आधार नाही. हा फक्त षडयंत्राचा भाग आहे छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन करणं. कारण चारित्र्य हनन केल्यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला, ती फितुरी कोणी केली, हा सगळा इतिहास बाजूला राहून जातो. त्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा विषप्रयोगाच्या ज्या गोष्टी घडल्या, हा सगळा इतिहास खूप नंतर बाहेर आला. पण हे लपवायचं म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीने चारित्र्य हननाचं षडयंत्र केलं गेलं. तर हे जे सातत्याने बहुजनांच्या दैवतांचं, बहुजनांच्या थोर पुरुषांचं, बहुजनांच्या अस्मितांचं हे जाणीवपूर्वक चारित्र्य हनन केलं जात आहे, हे लक्षात ठेवायला हवं. देशाचा स्वाभिमान म्हणजे फक्त उच्चवर्णीयांमधल्या लोकांचा स्वाभिमान नाही. देशाचा स्वाभिमान म्हणजे या देशातल्या बहुजनांच्या अस्मितांचं रक्षण करणं. तर देशाचा अभिमान त्यावेळेला दुखवायला हवा ज्यावेळेला 400 भारतीयांना हातापायात बिड्या घालून, सरदारांच्या पगड्या उतरवून त्यांना भारतामध्ये परत पाठवलं जातं. त्यावेळेला हा देश आणि या उच्चवर्णीयांची अस्मिता उफाळून बाहेर येत नाही. हे सत्य बाहेर आल्यानंतर यांची अस्मिता बाहेर येते. कारण यांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आपले सर्व थोर पुरुष, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सर्वांचा जाणीवपूर्वक अपमान करायचा आहे. हे षडयंत्र आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पसरवून द्या. हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि हे पेशवाईचं खरं स्वरूप हे सुद्धा लोकांच्या समोर आता आणलंच पाहिजे. म्हणून या एका गोष्टीसाठी म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी याच्यावरती कमेंट करा. तरच हे आपण हे जे षडयंत्र आहे याचा मुकाबला करू शकतो. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.